महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालकांना प्रवाशांसोबत मराठीत व्यावहारिक संवाद साधण्यासाठी दिलेली मूळ अंतिम मुदत ही 15 ऑगस्टची आहे. पण ती मुदत आणखी वाढवण्याविषयी चर्चा सुरू असतानाच परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी त्या विषयावर पडदा टाकला. मराठी भाषा शिकण्यासाठी 15 ऑगस्ट ही अंतिम मुदत असेल तर आणखी मुदतवाढ मिळणार नाही. या मुद्द्यावर 18 ऑगस्टपासून कारवाई करण्यात येईल. या निर्णयावर पुनर्विचार करण्याची गरज नाही. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी त्यासाठी पाठिंबा दिला आहे, असं सरनाईक यांनी स्पष्ट केलं. मुदत मागत असेल तर ते मुदत बिलकुल मिळणार नाही. 15 ऑगस्ट ही डेडलाईन आहे. उद्या त्याचा शेवटचा दिवस आहे. 17 तारखेला त्याचा समारोप आहे. 18 तारखेपासून कारवाईला सामोरे जा. महाराष्ट्रात राहतो आम्ही, महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करू, आम्ही महाराष्ट्रामध्ये पैसे कमवू, महाराष्ट्रामध्ये हवे तर करू, पण मराठीचा अपमान पण आम्ही करू, अशी जर भूमिका कोणी घेतली असेल तर त्यांना 18 तारखेपासून कारवाईला सामोरं जावं लागेल. त्याला पकडलं तर ती 1 महिन्याची मुदत आहे. 3 महिने लायसन्स सस्पेंड करण्याची मुदत आहे. 3 महिन्यानंतरही त्याची परीक्षा घेतली जाईल. आमचे RTOचे अधिकारी त्याच्याशी मराठीमध्ये संवाद साधतील आणि तरीसुद्धा जर त्याला मराठी आलं नाही तर त्याचं लायसन्स रद्द करण्यात येईल. त्याचबरोबर बॅच रद्द करण्यात येईल. दरम्यान या पार्श्वभूमीवर धर्मवीर आनंद दिघेंच्या नावे ऑटो रिक्षा मंडळ स्थापून रिक्षावाल्यांकडून 800 रुपये वसूल केले जात आहेत, असा आरोप हा गुणरत्न सदावर्तेंनी केला आहे. परिवहन मंत्र्यांना याचं उत्तर द्यावं लागेल असं आव्हानही त्यांनी दिलं. धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्शा मीटर टैक्सी चालक कल्याणकारी मंडल बना है। इस मंडल के तहत हमारे रिक्शा वाले भाई से 800 रुपया इकट्ठा कर रहे हैं। अधिकारी जेव्हा एकटात बोलतात तेव्हा म्हणतात की ऊपर से आदेश है। आम्ही माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना विचारत आहोत, आम्ही प्रतापला विचारत आहोत कि प्रताप जी, ऐसा प्रताप करने की इजाजत तुम्हें किसने दी? श्री आनंद दिघे यांच्या नावावर अशा प्रकारे एखादं महामंडळ उभं करून जबरदस्ती पैसे घेणं म्हणजे मंत्री श्री प्रताप सरनाईक ही खंडनीय आहे, ही खंडनीय आहे, ही खंडनीय आहे.